नमस्कार पुरीनो, बरे आहेसा का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. मी आज कोबी आणलाय बघा बाजारातनं, ताजा ताजा. ह्याच्या आपण वड्या करायच्यात आज. पोरांना कोबीची भाजी आवडत नाही, मग ह्याच्या वड्या केल्या तरी नाश्त्याला ह्याला खात्यात मुलं चांगली आवडीने. डब्याला पण दिल्या तरी चालते त्या मुलासनी. दाखवते तुम्हाला कशा कशा काय काय घेतलं मी ते. आता काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते वड्यासाठी. हे बघा, 1 चमचा जिरे घेतले, 2 चमचे तीळ घेतले, अर्धा चमचा ओवा घेतलाय, हे घरचं तिखट घेतलं 1 चमचा, मीठ चवीपुरतं, हळद घेतली 1 चमचा, लसूण जरा जास्तीचाच घेतलाय 7-8-9 पाकळ्या सोलून, ही आल्याचा तुकडा एवढा घेतलाय, 4 मिरच्या घेतल्यात. तर बघा, ताजी ताजी कोथिंबीर आणली बाजारात मी. एवढी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर पण जरा जास्त घालायची म्हणजे चवदार वड्या होते त्या. आता आपण वडीसाठी कुठलं पीठ घेतलंय तुम्हाला दाखवते. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, हे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आता ही 3 पीठं कसं पौष्टिक होते त्या वड्या चांगल्या, 3 पीठं घातली की. तर आपण एवढी पीठं घेतलीत आता वड्यासाठी. तर करूया आता पुढची तयारी. हे बघा, कोबी आता आपण चिरून घेऊया. आपल्या जास्त बारीक चिरायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3-4 पाण्याने. आता हा कोबी आपण ह्याचे 4 भाग केलेत. आता आपण खिसून घेऊया. खिसून घेतला की जरा बारीक चांगला मस्त खिस करतो ह्याचा. हे बघा, असं बारीक खिस करून घ्यायचा खिसून. आता हे आपण सगळं असं खिसून घेऊया. हे बघा, पूर्ण खिसून घेतलाय कोबी मी. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय, का तर औषधाच्या फवारण्या मारलेल्या असते त्या. स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हे बारीक खिसून घेतलाय. आणि लसूणची, आलं आणि हे जिरे 1 चमचा आपण ह्याच्यात तर हे चिचून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरची लगेच बारीक होती. चिचून घातलं म्हणजे चव चांगली येते त्याला. 4 मिरच्या घातल्यात आपण. तुम्हाला कशा पाहिजे तसं तिखट जरा आळणी त्याच्या खायची इच्छेवरून असते. लसूण जरा जास्तच घालायचा पुरीनो, म्हणजे वड्या चांगल्या खमंग होते त्या, चांगल्या लागते त्या खमंगवाणी कुरकुरीत. आता हे बारीक झाले, आपण आता हे काढून घेऊया. तेव्हा मी आता ह्या एका मोठ्या भांड्यात पीठ मळून घेते. हे बघा, कोबी चिरलेला आपला बारीक केलेला खवलेला. मी अर्धाच घेतलाय कारण कोबी आपला मोठा होता. हे बघा, एवढा अर्धा घेतलाय. आता आपण ह्याच्यात काय काय मिक्स करायचं सांगते तुम्हाला. ही 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी जुंधळ्याचं पीठ आणि ही अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तीळ, चमचाभर हळद, चवीपुरतं मीठ, घरचं तिखट 1 चमचा आणि हा ओवा घातल्याने पोटाला त्रास होत नाही म्हणून ओवा घालायचा. हे आपण लसूण, मिरची आणि आलं, जिरं ह्याची पेस्ट केली आहे. ही पेस्ट घालायची ह्याच्यात. आता आपण हे मळून घेऊया, मिक्स करूया. तर हे सगळं मिक्स करूया. कोबी ती सगळं मसाला एकदम मिक्स केला सगळा एकसारखा म्हणजे चांगला होतो. हे बघा, पूर्ण आपण आता ह्याच्यात वरनं कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर पण जास्त घालायची म्हणजे वड्या कशा खमंग होते त्या. मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून थोडं पाणी घालून मळायचं, हे भिजवायचं पीठ. आता बघा, आपण थोडं पाणी घालू ह्याच्यात आणि थोडंच घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं. हे बघा, पूर्ण आपण कसं पीठ मळून घेतलं हे आता वड्याचं. आता ह्याला 5 मिनटं भिजून देऊया. तोपर्यंत आपण बाकीचं करूया. चूल पिटली. आपण आता ह्याच्यावर 1 तांब्यावर पाणी ठेवूया पातेल्यात गरम व्हायला. आता हे पाणी गरम होतंय, आपण तोवर वडी थापून घेऊया. हे बघा, आपलं पीठ कसं छान भिजलं. पाण्याला तेल लावून घेऊया जरा, कधी चिटकत नाही वड्या. हे बघा, मी आता अशा थापून करणार. तुम्ही रोल करून शिजवल्या तरी बी चालते त्या. मी आता ही थापून अशा करणार. अशा थापून घ्यायच्या आणि हे पूर्ण शिजलं की ह्याचे काप काढून घ्यायचे म्हणजे छान काप बी निघते ती. चांगलं शिजवायचं पण.
मस्त अशा जाडच जरा थापायचं म्हणजे वड्या पण जाड निघते त्या. हे बघा कसं मी छान थापून घेतले. छान असं थापून घ्यायचं म्हणजे वड्या पण छान पडते त्या, कापता येते त्या मस्त. पाणी आपलं उकळले आता ही, ह्याच्यावर आपण असं ठेवूया. एक 10-15-20 मिनटं शिजवायचं. आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. 15-20 मिनटं शिजवायचं चांगलं, म्हणजे चांगल्या वड्या पीठ शिजून निघते चांगलं. ताट चांगलं घट्ट ठेवायचं, वाफ फुटणं की नाही गेली पाहिजे ह्याच्यावर, नाहीतर काहीतरी वजन ठेवायचं बसलं ताट तर चांगलं. आता हे असं घट्ट ताट बसलं की आतल्यात चांगल्या वापरतात वड्या. असं जरा जास्त जाळावर ठेवायचं. आता मी चुलीवर ठेवले, तुम्ही गॅसवर ठेवलं तर फास्ट गॅसवर ठेवायचं जरा, म्हणजे खळाखळा उकळलं पाणी आतलं की वड्या बी चांगल्या शिजते त्या. चला आपण बघूया आता आपले वडीचं पीठ शिजले का. वाव, शिजले की छान शिजले आपल्या वडीचं पीठ. आता आपण सुरी घालून बघूया त्याच्यात. हे का आपली वडीचं पीठ छान शिजले, हाताला पण चिटकत नाही हे का. असं छान शिजवून घ्यायचं, गार करत ठेवायचं. थंड झाल्यावरच वड्या कापायच्या म्हणजे चांगल्या वड्या पडतात, नाहीतर मग तुकडं पडते. तुकडं पडू नये म्हणून आपण थंड करूया. आता थोडं थंड झाल्यावर या चाळणीतनं मी काढून घेतले आता ह्याच्यात ताटात. आता अजून थोडं थंड झालं की आपण कापून घेऊया वड्या. आपण थंड झाले ते आता कापून घेऊया आपण. हे बघा अशा मी आता अशा कापून घेणार आहे चौकोनी. तुम्हाला कसा पाहिजे तसा आकार तुम्ही कापू शकता. आपण आपल्या अशा साध्या चौकोनी कापायच्या. हे बघा पूर्ण वड्या आपल्या कशा झाल्या छान, कशा मस्त कापल्यात बघा. पीठ पण किती छान शिजलंय बघा. मुलांना आवडत नाही ना कोबी, म्हणून या अशा वड्या करायच्या. आता मुलांना कळायचं सकट नाही या कोबीच्या वड्या आहेत का कशाच्या आहेत. छान झालेत का नाही. आता आपण या सगळ्या काढून घेऊया. बघा पुरीनो आपल्या वड्या किती छान झालेत. सगळ्या आता कापून घेतले तर मी. आता आपण तळून घेऊया छान. बघा किती मस्त झाल्यात वड्या. तुम्ही पण अशाच करा कोबीच्या वड्या. चला आपण आता या वड्या तळून घेऊया. भरपूर तेल घालूया, चांगल्या तळून घेऊया. तुम्ही कमी तेलात बी तळू शकताय, जास्त तेलात बी तळू शकताय. मी जास्त तेल घातले. चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे खमंग लागते त्या, कुरकुरीत होते त्या तेलात तळल्यावर. जास्ती तळून घेऊया. आपलं तेल तापले बघा, तेल तापले कसं आपलं छान. जास्त लई सोडायचं नाही. ते अशाच एवढ्या 5-6 घ्यायचं तळून. अशा हळूहळू पलटायच्या. कलर येतोय त्याला म्हणजे चांगला चॉकलेटी. बघा आपल्या वड्याला कसा कलर यायला लागला चॉकलेटी. असा कलर येतोच तळून घ्यायच्या चांगल्या. अशा पलटून घ्यायच्या म्हणजे चारी बाजूनं चांगला कलर येतो त्याला. आदनमधनं अशा पलटायच्या. बघा कसा कलर आलाय मस्त आपल्या वड्याला. याला कलर आलाय बघा कसा छान. आपण हे काढून घेऊया आता. बघा पूर्ण आपल्या वड्याला कसा छान कलर आलाय. आपण आता अशा सगळ्या तळून घेऊया. वड्या खुसखुशीत झाले त्या. आता आपण याला थोडेसे तीळ लावायचे वरनं तव्यात टाकून. तव्यात टाकले का नाही की तेलाच्या तव्यात टाकले की वरनं तीळ चिटकते, मग छानच दिसते. बघा असे तीळ टाकायचे म्हणजे तीळ छान दिसते ती वड्यावर. थोडंसं तवा आहे ना तेलाचा, त्यामुळे ह्याला तीळ पण चिटकते चांगली, भाजून पण निघते ती. बघा कशी चिटकली तीळ, कशी छान दिसते बघा. त्याला आपण आता काढून घेऊया. तुम्हाला खाऊन दाखवते मी कशा आपल्या वड्या कुरकुरीत झाल्यात बघा. एकच नंबर वड्या झाल्यात मुलींनो, या खायला. बघा मुलींनो आपल्या वड्या किती छान झाल्या त्या. तुम्ही सॉससोबत बी खाऊ शकता, नाही तर शेजवान चटणी बरोबर बी खाऊ शकता. किती सुंदर वड्या झाल्या त्या कुरकुरीत बघा. तुम्ही पण अशा करा. आजी काय बनवलंय? वड्या बनवल्यात कोबीच्या. तू कोबीची भाजी खात नाहीस ना, म्हणून मी कोबीच्या वड्या बनवल्यात. बघ कशा झाल्यात, टेस्ट करून सांग मला. फर्स्ट टाइम खाते. किती छान झाल्यात, खूप छान झाल्यात आजी. कोबीच्या वड्यात असं वाटत पण नाही, खूप छान झाल्यात. बर
आवडल्या ना तुला? हम्म. बरं, छान. अशा वड्या माझ्या मम्मीला पण टिफिनला बनवायला सांगेल. मी माझ्या फ्रेंड सोबत शेअर करणार, ते पण म्हणतील खूप छान आहे, त्यांना पण खूप आवडेल. जर तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.